मणक्यामध्ये वेगवेगळे आजार आता सध्या बघायला मिळतात. मेनली आता स्लिप डिस्क, हं. सायटिका, डिस्क हर्निएशन, डिस्क प्रोट्रुजन. त्याचबरोबर मणक्यातली चकती सरकणे आणि ती चकती सरकल्यामुळे बऱ्याच वेळा पायाला मुंग्या येणं, पाय हं. जड होणं, 2 मिनिटं चाललं की बसावसं वाटणं. त्याचबरोबर काही पेशंटची रोज सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते. काही पेशंटचा पाय हा फूट ड्रॉप म्हणजे पायातली चप्पल ही निसटते. समजत नाही चालतोय माणूस पण पायातली चप्पल निसटते. बऱ्याच वेळा कधी-कधी ह्या कंबर दुखण्याचं जे स्लिप डिस्कचं लक्षण जे आहे ते सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडणं इथनं जे चालू होतं, ते त्याचा शेवटचा टप्पा जो आहे तो म्हणजे पायाचा पॅरालिसिस. म्हणजे पायातली ताकद पूर्ण जाणं, पाय उचलता येत नाहीये, पायाला ताकद पूर्ण निघून जाते. तर हे एक लक्षात घ्या, प्रत्येक आजार जो आहे मणक्याचा तो वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या पेशंटमध्ये वेगवेगळा दिसतो. कधी-कधी मसलचे प्रॉब्लेम्स असतात, कधी-कधी लिगामेंटचे प्रॉब्लेम असतात, कधी-कधी स्नायूंचे प्रॉब्लेम असतात, कधी-कधी मणक्याचा आजार त्यासोबत संधिवाताचा त्रास असतो. कधी-कधी त्या संधिवातामध्ये वेगवेगळे म्हणजे आमवात नावाचा एक आजार आहे. त्याचबरोबर वातरक्त नावाचा एक आजार आहे. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंट हा वेगळ्या-वेगळ्या कारणाने त्याची पाठ दुखत असते. ओके. जसं कॉन्स्टिपेशन आणि पाठ दुखणं, मूतखडा आणि पाठ दुखणं, पिरियडच्या काळात आणि पाठ दुखणं. तर एक लक्षात घ्या, पाठदुखी फक्त आयुर्वेदाने एकटी स्लिप डिस्क पुरतं मर्यादित नाहीये. तर हं. आपल्या सकाळी उठल्या, बसणे, झोपणे, चालणे इथनं ती पाठदुखी चालू होते. ती आपण झोपूसपर्यंत कसं झोपतोय हेही त्याला कारण आहे. ओके. बऱ्याच वेळा आपण गाडीचा प्रवास हं. करतोय, गाडी चुकीची वापरतोय. त्याच्यामुळे मधला प्रवास करतोय, विमानातला प्रवास करतोय. कंटिन्युअस प्रवास जर असेल तर बऱ्याच वेळा तिथे पाठदुखी चालू होते. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक पाठदुखीचं कारण हे वेगळं आहे. काही पेशंटमध्ये इमोशन हे एक मोठं कारण आहे. अरे वाह! इमोशनमुळे पण दुखू शकते? येस, बऱ्याच लोकांमध्ये एक लक्षात घ्या, खूप टार्गेट दिले असतात, कुठेतरी ताणतणाव असतो, खूप विचार असतात. जे पाहिजे आयुष्यात ते करता येत नाही. बऱ्याच वेळा जे नाही पाहिजे त्या गोष्टी मागे लागतात. मग इमोशन ट्रॅप होतात.